जतमधील राजाराम बापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललंय। राजे विजय सिंह डफळे साखर कारखाना असा नवीन फलक त्या ठिकाणी लावला गेला। कारखान्याच्या कमानीवरील नाव बदललं, त्याच्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वीच कारखान्याचं धुराडं पेटू न देण्याचा पडळकरांनी इशारा दिलेला होता। काही दिवसांपूर्वी जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही असा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना इशारा दिला होता। आणि अशातच आता कमानीवरचं कारखान्याचं नाव बदललं गेलंय। कारखाना यांनी विकत घेतला, परंतु या कारखान्याच्या नावाचा बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही। आता साखर आयुक्त याबद्दल अत्यंत व्यवस्थितपणे सविस्तरपणे आपल्याला माहिती देतील। माझ्याकडे ती अधिकृत माहिती नाही, परंतु जी जबाबदार लोक आहेत ज्यांनी कारखान्यामध्ये काम केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की राजे विजय डफळे कारखाना असंच नाव या कारखान्याचं आहे। परंतु जरी आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे। जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही, सभासदांचा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। तुम्ही जर सुसंस्कृत आणि संस्कारी असाल तर तात्काळ हा कारखाना सभासदांच्या नावावर करून द्याल। तुम्हाला 1 रुपया कुणी देणार नाही, कारण त्यांचे सहकारी विशाल पाटील खासदार आहेत। त्यांनी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना दत्त ॲग्रो इंडियाला भाड्यानं दिलाय। तर त्यांनी भाडं किती मिळतं सांगावं एका पोत्यामागं किंवा टनेज मागं, आणि मग त्याचा हिशोब करावा एवढ्या वर्षाचं भाडं किती होतंय, आणि उरलेले पैसे आणि कारखाना जयंत पाटलांनी आमच्या तालुक्यातल्या सभासदांच्या नावावर करून द्यावा।